हे उजवी डावीला विषय गंभीर आहे. तुम्हाला म्हणणे समजणार मला समजले पण काही बोलू शकत नाही. तर विषय गडबड होईल रुकसा हो ग. बारक्या साईज मध्ये मोठं नियोजन करणारा माणूस तूच करतो का नियोजन? कसं काय करतो म्हणजे काही स्टार्टिंग असं फोनवर बिनवं बॅनर कसा विषय? बॅनर फोनवर याला ओळखता का? पोपटवाला. अरे भाई वाईला भेट शॉप भाई इज्जत आहे, इज्जत आहे. किल्लारीच बैला बघल्या पहिल्यांदा अशी दोन्ही बैला पण गावठी बघल्या नशी पण पाला तंग 100% बैलानं फुल कॉन्फिडन्स वाटतं तुझा. हे कपडा का टाकले तोंडावर? उरतं जरा बैल म्हणून. म्हणजे वेगळ्या विषय उडतं की डायरेक्ट तसा उडतं? नाही डायरेक्ट मूर्ती तेवढी झाली. मैत्रीपूर्णच आहे त्याचं, तसा विषय काय नाही. शर्यत मैत्रीपूर्णच आहे पण आम्हाला काय हे नव्हतं की अपेक्षा नव्हती की ते आम्हाला कॉल करतील. हा आता बघू ग. गाड्या सुटल्या. कुठे आला? तर नमस्कार मित्रांनो, मी पार्थोले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो पुन्हा एकदा चालल्या कुठे? अरे बाबा शर्तीनं चालल्या ना. सोबत आपली तीच जुनी माणसं बंटी द ब्लॉगर. अरे कालोखान उजेर दिसतं आता बरोबर दिसतं. आणि या साईडला आपले डुगू कुत्र्याचे मालक बाबूदादाने हल्ले ओला, कारण जरा पेट्रोलचा लपडा चालू आहे ना, बरोबर ना. चला मग मित्र, आज चालले आपण खिरकालीच्या अड्ड्यान. भाई कसा झेंडा लावले बघा का नाही नात खुला झलकाव तुला. चला मित्र डायरेक्ट भेटतो तुम्हाला अड्ड्यान. ऊन पका तर भाई पोरे एकदम सेफ्टी लावले. आणि ते काय लावतात ती कंची क्रीम सनस्क्रीन लावले. चला आता काय हे भाई शर्ती कुठे आहेत का आतमध्ये ना? चल रा. तसं आम्हाला माहित नाही ना, पहिल्यांदा चालल्या आम्ही खिरकालीच्या अड्ड्यान. बाकी दुसरा अड्डा उसटले बोनेली केल्यात. आज खिरकालीचा अड्डा कव्हर करायला जायचा. एरा वापस जंगले 5च्या पहिले घरा बोलतं डॉक्टर का जायचा. अरे इथंच आम्हाला 4 वाजला तर 5 वाजता कसा पोचायचा? विषय गंभीर झाले बाबा. मग ब्लॉग लास्ट पर्यंत बघा, अजून गंभीर करू विषय पुरं. आणि मित्र अशा प्रकारे आलो ना बाबा खिरकालीच्या अड्ड्यान. आणि आमचा बाबू दादा बघ कसं गाडी लावायला गेले, डायरेक्ट ओला खालते उतरवले. बोलते रिक्स नको ना. आल्याच बघ इथं बैल जिंकलेला दिसतं भाई. पक्का गुलालच गुलाल झाले वाटतं. काय झालं बैलाचं नाव कुठला? नको हराय बिराय नको लपरावाचा. त्यांचीच वाटतं माणसात मागं बघ कसं चकडा घेऊन यायला लागतं बाई. बैलाच नाही असं मॅनेजमेंट पण लावावं लागतं कडक. बैला दिसतात ना कशी लाईनशीर लावली. बाबू झाची घे खरेदी करायची का लगेच? जायची नाही लगेच नाही, पहिले पैसे सेव्हिंग करू आपण. शेविंग 10 रुपये 1-2 वर्षांनी होतील. 10 रुपये EMI बैल EMI हो घ्या बोलतो बघ कशी. बैलात पहिल्यांदा आलो ना बाई खिरकालीच्या अड्ड्यात. मग कडक असं नियोजन. अरे लांबशाही बैला बघून आम्ही गेलो, कारण बैलांना सजवलेलं तसं एकदम कडक मध्ये. थांब जरा थोडासा. आता बैलांची नावं काय आहेत? यो हे सजवण्याचं काय आयडिया? कुठला कुठली आहेत बैला? कोलीकोपर. बैलांना असं म्हणजे वेगळीच पेंटिंग केलं. जर लांबशात बैल हायलाईट झाली तर लांबशा वापस आम्ही इकडे व्हिडिओ करायला आलो. काही नवीन काय आयडिया केलं? काही नवीन आयडिया काय नाही. आता आपण बैल अड्ड्यात नेताना बैलांना थोडासा कलर करायला लागतो म्हणून. पण बाकीची बैला पण बघल्या ती एवढं लांबशा हायलाईट नाही झाला. तर तेवढ्या बांधवल्या म्हणा बैल दिसला बरं. पहिले इकडे जाऊ. आता ते पोरांच्या हिसाबात करीत लावलाय बैलांना सजवायचा. थोडा गाडी जमले डीएफसीवाल्यांनी जमले गाडी त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत जमले का? त्यांच्यासोबत जमली गाडी. आता तरी किती टाइम लागेल गाडी जमल्याच्या नंतर? तरी खाली नेऊन वापस ते सुटायला किती टाइम जातं? 1 तास जाईल. 1 तास जाईल ना? 1 तास मग 1 तास तिकडे उन्हात थांबायला लागेल. तवरा नाही सावली बांधली केले का? केले मस्त सावली मॅनेजमेंट लावून ठेवले म्हणजे. सर्व केलं ते मस्त केलं. अरे अजून मस्त केलं. आज पहिल्यांदा आलो आम्ही खिरकालीच्या अड्ड्यान. चांगली गोष्ट आहे. खिरकाली चांगला अड्डा आहे एकदम. अड्डा चांगला आहे ना. ठीक. बैला बघा कशी कडक आहेत एकदम. बैला आमच्यात बाई कडक दिसली ना. चला मग अशीच कडक बैला दाखवता. ब्लॉग लास्ट परत बघा भाई. विषय पार्थ वाले ब्लॉग्स हे नाव विचारताना जरूर अजून बरा वाटतं. मग कसा व्ह्यू ओळखता का? पोपटवाला. अरे भाई वाईला भेट शॉप भाई इज्जत आहे, इज्जत आहे. थोडीशी वेगळी गाडी. सगळ्यात किल्लारी दाखवून कसं जमलं भाई. अरे बैला गावठी आहेत ना आपली? हो गावठी. नाव का बैलांचा? कुठली आहेत? झाले का शर्यत? जमले का? अशी किल्लारीच बैला बघल्या पहिल्यांदा. अशी दोन्ही बैला पण गावठी बघल्या नशी पण पाला तंग 100%. बैलानं फुल कॉन्फिडन्स वाटतं तुझा. जमत ना लवकर गाडी आमची. आता कोणच्या सोबत जमलं? आता कोणी करेन. बरं काम आहे. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि 100% गुलाल होईल तुमचा भाई. बैला कडक आहे तुमची. धन्यवाद. जादू बैलेले जादू पाठी दाखल चालेल.
मग कशी नावात आहे का नाही, जादू बिद्दू नावं ठेवल्या डायरेक्ट, डेंजर विषय. कडक असं मॅनेजमेंट. आता सुतावं आम्ही अजून बैल अजून सुटली नाही, दुरुकसा ब्रेक घेतले वाटतं. मग बाई कमिटीने कडक मॅनेजमेंट लावले. इथलं सरळ फाटी दिसतं अख्खी. मामाची जरा टॉपची चर्चा चालली ना. पहिलीच गाडी बघ कशी येताना दिसली, एकदम धावत धावत. ड्रोन पण कडक अँगल भेटतं इथल्या. बघू कोण कोण बाजी मारतं. मारली डावी साईड उज्जे झाले. चला मित्रा पुढे जाऊ आता. चला चला चला. आणि मित्र अशा प्रकारे पोहोचला आणि सुट्टी बघा तो दादा तसा बोलला बाई, एकदम सावलीचं मॅनेजमेंट केले. कडे कशी बैलांना सावली लावून ठेवले. झारा पण म्हणजे बैला पण गरम नको आला ना, बैलवाला मालक पण गरम नको आला. तुम्हाला होतं बरं पावशेर किलो लिटरमध्ये वाद होती, पण आता किलोवाले वाद जाऊन दे आता काय. तरी आज बैला कमी आहेत, कारण आरती बैला तर जास्त घाटावं ना. त्यानं आज सिकराची पालखी तर आरती लोक तिकडं, म्हणून तुरुकसा क्राऊड कमी आहे. आता बैला सुटतील बघा, सुट्टीवर प्रॉपर आलो आता आम्ही. हे उजवी डावी लय विषय गंभीर आहे. तुम्हाला पण नाही समजणार, मला समजले पण काही बोलू शकत नाही. तर विषय गडबड होईल तुरुकसा. समोर तुम्ही बघू शकता DSP वाल्यांचा बैल. आता बैला लंपी झाली का? लहानपणीच झाली, घेतल्या जाऊच लंपी झाली. मग आता केले का रिकवर पुरा? आता पूर्ण रिकव्हरी. लहान होता तेव्हा, आजाद होता तेव्हा घेतलेला. आता कसं किती वयाचा असेल ह्यो? आता तरी पण 4 ते 5 वर्षाचा असेल. आणि शरद कोणत्या सोबत जमले तुमची? गिरवीचा तेजा आणि वजीर आहे त्यांचा. यो ना कोपर किरणा का असं काहीतरी आहे ना, एक कोली कोपर. हां कोली कोपर बरोबर. कडक असा बैल. आणि जस्ट आता आपण एंट्रीला ज्या बैलांची व्हिडिओ काढली त्यांच्यासोबत त्याची शर्यत जमलेली आहे. तर चला अजून तुम्हाला दाखवतो दुसरी पण बैला. आज दुरुकशी बैला आल्या कमी. तो पण तुमचाच बैल का? वरदान वरदान ना? वरदान. आणि यो शिट्टी वरदान सामर्थ वरदान. मंथन दादाने तुझी खूप चांगली चौकशी दिली आम्हाला. सर आता आपली गाडी तिकडे कुठे गाडी? ठीक आहे त्याशी बोलतो तो पोरगाचा. तर मित्र जस्ट आता दादा भेटलेला त्यांची बैला. तर दादा बैलाचं नाव सांग ना. या साईडला पहिले ना तुरुकसा आपला तो आपला खाली कर देतील घे ना पोरबीर तुला. काला टेन्शन घेते आवरा तू. बैलाची नावं सांग. जोकर जय शेटचा आणि तो खंड्या कुठले आहेत बैला? कोणी गाव कोणच्या सोबत आहे? शरद कोणच्या सोबत आहे? त्यांच्या बैलांची काय नावं बी वगैरे आयडिया? शरद करायची फक्त नावं काय चालतं दौरावरती. आजचं मैदानाबद्दल काय सांगशील? म्हणजे एकदम गाड्या कमी दिसतात. तू नाही आवरा का असतं? आजचा मैदान म्हणजे खूप छान आहे. जास्त गाड्या पण नाही आणि त्रास पण नाही. एक नंबर मैदान आहे आजचा. सावलीच्या बद्दल काय सांगशील? सावली म्हणजे एक नंबर, बैलांना काही त्रासच नको. मॅनेजमेंट कडक लावले ना. एक नंबर. पाठी पण सरळ दिसतं डायरेक्ट. हा पाठीचा तर येत नाही, तोडत नाही तरी पाठीला. एक नंबर पाठी आहे. तो तिकडे उरलावरती नाही, सगळ्या पाट्यांचा सेम असतं. काही पाट्या आणि लांब असतात, एक लांब आहेत, काही आणि सरळ असतात. काही मध्ये थोडं पोल असतं, काही चरण असतो आणि काही पाट्यामध्ये उतरणही असतो. ही सरळच आहे ना पाठी आपली? हा ही सरळ आहे. पाठी एक नंबर आहे, मस्त. काही टेन्शन नाही पाठीला. बैलांना त्रास वगैरे काही नाही होणार. मग किती शर्ती आज कराल? हा आज किती शर्ती कराल मग? आज 2 झाले, एक गाडी पडली आहे. काही कारणास्तव मुलं ना, ही दुसरी गाडी आहे. 3 बोलतो. कुठं तुमचा मालक आले बोलतो? आणि मित्र बैलांचे मालक आपले जयजन. तो जयजन काय सांगशील आजचं नियोजन? आजचं जोरानं असेल आज काय 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 नियोजन. आज जो फीड आहे एकदम फिट का? कसं फिटच असतं आज? डबल फिट का? डबल फीट आज. एक गाडी पडली आपली, एक गुलाल झाला ना, आता तिसरी मग याच्यानंतर पण काय गाडी? नाही बस घरी का डायरेक्ट? ऊन तर पका, पण सावलीचा मॅनेजमेंट पण यावेळेला कडक लावले. लावली मजा. भारी आयोजन आहे. बाकी तुमचा दोस्त मंथन नाही दिसा आम्हाला इकडे कुठं? नंतर आलाच नाही, काही माहित नाही पुढे. पण चौकशी म्हणतं जाऊन चौकशी करायला लावा. यो ग बारक्या साईज मध्ये मोठं नियोजन करणारा माणूस तूच करतो का नियोजन? कसं काय करतो? म्हणजे काही स्टार्टिंग असं फोनवर बिनवं बॅनर वगैरे कसा विषय? याला मंथनच्या बात करून द्यायला. आणि मित्र जो आपण बांधवला बघलेला बैल मोठा हाईटवाला तो समोर आपल्या. तर त्याला बैलाचं नाव बादल. कुठला बैल? कांबोडा पनवेल. बैलाच्या हाईटच्या विषयी काय बोलशील? का आता 5 वाजात लावला, हाईटला झाले. जाम झाले का? लांबशात म्हणजे काहीतरी ऊस दिसतं नाही. कपडा का टाकले तोंडावर? उरतं जरा बैल म्हणून. म्हणजे वेगळ्या विषय उडतं की डायरेक्ट तसा उडतं? नाही डायरेक्ट यो यो आपला देशाचा भुत्या. आणि कोणच्या सोबत गाडी जमले? कोण आहेत रे जोर? खरे जोर कोण आहेत? जोर कोण आहेत? कोणी वाले का? बैलांची नाव माहित आहेत का? उंबरलीचा रायफल आणि दुसरा काल्याबाई. काल्याबाई.
ठीक आहे मित्र, कडक असा बैल ना. अजून तुम्हाला बैल दाखवतो. हा बैल आजच्या मैदानात जरा डेंजरस झाल्या आणि सगळं उराच्या तयारीने. आता क उरतात ते विसरू नका, तो विषय लय गडबड आहे. तर मित्र बघा, खायली बैला गुलाल उरून नाही तर मग फोटो काढायला वेगळी तर नाही तर मग संघर्ष करायला भाई जाम वेगळा मॅनेजमेंट लावावं लागतं. ती दोघं चालेल छकडावरीत बैला पुरं. शर्ती क्षेत्रामध्ये ना बाबा तुम्हाला टीम मॅनेजमेंट पाहिजे. म्हणजे कसा विषय माहिती आहे का, अर्धी जणं नियोजन करायला, अर्धी जणं बैलांना म्हणजे बोलतात ना तिकडं काय बोलतात सुट्टी परत न्यायला, त्याच्यानंतर वापस ते बांधा बसून सुट्टी मेकर जाम काही असतं, लय विषय असतात. पण आपल्याला दोनच गोष्टी त्यांच्या माहीत आहेत. बैला सुटली गुलाल झाला बाई स्टेटस टाकायचा भाई आपली बाजी नाही. आता त्याने मागचा संघर्ष भाई मेहनत नेक्स्ट लेवल जोडी बघा कशी पलतले. कसा विषय कसा कडक विषय असतं. तर बंटी द ब्लॉगर तू का बोलशील या विषयावर? तुझ्या बोलला सेम तसंच बोलायला. आमचा भाऊच आज व्हिडिओ काढायला आलता ब्लॉगिंगची, पण भावाचा कुठेतरी ते झाला कॉन्फिडन्स लो झाला. असं काही नाही, आपण काढले 4-5 क्लिप काढले. आमचा पुरा मिनी ब्लॉग करतो, फुल ब्लॉग काढायला कसा डायरेक्ट जायचा तिकडे इचरायला की बैला कुठले नावा कुठले द्या कुठली आहेत. ये बैला किकलतात मागच्या अरे कुठला बैल सुटला जिंकली का बघला ना, जिंकल्यावर अशी खुशी असते एकदम नेक्स्ट लेवल. जाताना मांड्या सोलत होत्या पण धावताना बघ स्पीड बघ कशी बैला जिंकल्याच्या नंतर. कारण अख्खा दिवस ऊन खाल्ल्याच्या नंतर असा गुलाल भेटल्यानंतर विषय एकदम गंभीर असतं. बघ कसं असं झालं. हे जिंकली का, दम लागले बघला ना भाई, विषय असा असतं फुल एकदम माहोल कडक. ही दोस्ती बघ कशी आली. A1 जोडी आले काय रे, बाईला बिलात का बघायला आले? सांगू वापस नाव डेंजर विषय असतात. चला मित्र, आता डायरेक्ट जाऊ आपण सुतावं वापस एकदा. सुतावल्या गाड्या दाखवताना विजय झालेल्या गाड्या दाखवताना तिथल्या डायरेक्ट घरा जाऊ. कारण कृष्णा नाव आयल्याचा फोन आला तर बाबू व्हायला येतं का नाही. आपण आपल्याला वाटलेलं 4:30 आणि 4:30 इथेच वाजले. क्या बोलू अभि त्याने अभि थोडा वरती खाली होतं. 4:21 झाले भाई. मार नाही खाणार बाबू म्हणजे डुग्गू कुत्र्याचे मालक. भैया खोलली का तुम्ही? नाही इकडून आवाज आला. तर नमस्कार मित्रांनो. आणि मित्र अशा प्रकारे जुरुकशी ताण लागलेली. मग आता पोरा बोलतात जिरावाला सोडा प्याचा बोलतं. पहिले पण आम्ही चेक केले ऑनलाईन स्कॅन होतं की बाबा स्कॅनर कुठे यो इकडे स्कॅनर बिनर लावले. पहिले ना पेमेंट करून बघायचा, नाही तर मग असं झाला पिला ना मग पैसेच दिले नाही. मग वापस भैया बोले का 2-3 बनास काय बोलते घासके दो. हे भैया किती झालं तो वाचतो कसा गालांच्या गालान तिकडे बघ समजतंय का थोडा इधर देख के हसू बोल स्माइल करू ना. नाही अभि हो भैया नाही असे का. मी काय बोलतो किती झालं आपलं. भैयाने बघ कसा सोडा बिडा बनवायला घेतलं एकदम पद्धतशीर. पोनले वाटतं मेहरा रोचा पोनले त्याला. काय मेहर का मेहर तो मेहर जिम दिसलेले तो रे. हा वंटे आदित्य किशन नको टाकू भाई. असं काय करतो तू, नाव खराब करतो का माझा तू? हा किशन टाकू म्हणजे विकत टाकू. असं अरे मेहरा रुसे बाद में बोलो फटाफट बनाव. पोरा इथं तानाची आहेत, वाटोला लागले पोरांचा घसा सुकलाय. कडक असं ऊन पण कडक अशी मजा आली. पण आजचा अड्डा भाई फर्स्ट टाइम बोलतो खिरकालीच्या अड्ड्यानं, पण नियोजन कडक आहे. आपल्याला नियोजन पटला एकच नंबर. बैलांना सावली बिवली नेक्स्ट लेवल. विषय एकदम गंभीर. आता डायरेक्ट आपल्याला जाता सुतावं. पण आपल्याकडे आज ना ब्लॉग आपला कमी छोटा बनवावा लागेल, कारण आपल्याकडे आज समय नाही का टायमाची मर्यादा आहे. कारण बाबू शेटला जातात दवाखान्यात, तर किसनाना लवकर व्हायचा म्हणून बरं लवकर जाऊ. नाना बघ तिकडे सुकलेल्या दारांना कसं पाणी देतं. बरं चालू दे एकदम कडक मध्ये उडा का बाब्याची इच्छा पुरी कर. भैया बघ आता कसा उडतो बोरीन. हा आता बघा बोरीन बिरीन उराची बात केली बाब्यानी. ओरला बर्फ टाकला कचक्यान. अरे इकडं उरिंग पाठवला लागिंग नुसता हलविंग गाडा गारा गारा. तू पे ना चांगला ना. हा बस चांगला होता. बंटीने हो बोलला म्हणजे ठीक आहे. पहिला मी टॅलेंट राहा इकडे उरून दाखव. इकडे कसा आवाज. ओ कुठे आला रे तो तिकडे उरला. अरे भाई डेंजर विषय. बाबे व्हायला दे खट्टा गोला बाबे जे. अरे बाबे जे पडू. हा आता बघू ग गाड्या सुटल्या. कुठे आला तो तिकडेच झाला. काही नाही कमी हो उडा क्या वो क्या विषय गंभीर असतं. दे बस झाला दे इस्ता जंजिरा. पिऊन आता जरूर बरा वाटला. जीवाला जरूर शांती भेटली जरा. बैल बघ कसं धावतलं नुसता धुलोरा उतरी झाले.
पोल एकदम धुलत धुल. भाऊ कुठली साईड लागतं बंटी कांची. अरे उजवी उजवी बोल उजवी 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 उजवी. अरे डेंजर आमचा सावली पाहिजे तर माणसाच्या मागे थांबल्यावर. इकडे पुरा डेंजर आहे आमची. आता गाड्या सुटतील तर आता हे सुतावलं मी यायला गाड्या सुटत नाही रे लवकर. लॅग होतं टेक्निकल एरर आहे भाई. सुटली 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 गाडी. तर सुंदर अशी गाडी आता जितलेली आहे. तर पहिले तर दादा तुझं नाव सांग. अजिंक्य डोंडू निकुकर, कुठलं आहे खार्डीगाव. आणि बैला. महिला हा दोन्ही घरचाच आधीच आमचा. हा घरचा लक्की आणि हा आम्ही करारावरती घेतलेला बच्चा म्हणून मुरबाड एक्सेस बच्चा. ओके. आतापर्यंत किती शर्ती झाल्यात त्याच्या. त्याच्या भरपूर झाले. या वर्षी आम्ही त्याला करारावरती घेतलेला. ह्यो तर आपला घरचा हा आदत घरचा. असतानाच घेतलेला असतं. आधार असताना नाही होता तरी पण बैल होता. चौसा बैल होता. तिथून घेतले का. हा तर आज काय सांगशील गुलाल त्याला. आज बरेच दिवसानंतर बैलाला काढला आम्ही. 2 महिन्यानंतर बैलाला काढला. तरी काय करायचं समोरची गाववाली फोन करत होते. हा आम्ही बॅनर टाकला. त्यांना वाटला की बैल बसून आहे. 2 महिने झाले बैल बसून आहे. हा वाघ आहे. आम्ही काढतो 2 महिन्यातच काढतो. म्हणजे जसं आपल्याला बिमार होता. शेप तुटलेली 26 जानेवारीच्या टायमाला. त्याच्यानंतर आम्ही 2 शर्ती केल्या. थोडा बैल कमी पडला. त्यांना वाटलं संपला आता. हा काय नाही. हा काही करणार नाही. जसं हा होता ठेवलाय ना आम्ही. वाघ कशाला ठेवल्या. त्याच्यासाठी तर घेतले आम्ही. हा पण आजचा गुलालाचं नियोजन कसं होतं म्हणजे तुम्ही बॅनरवर जसं बोलताय तसं म्हणजे काय पहिले तुमची गाडी झाली होती का त्यांच्यासोबत. काहीच नाही. आमचा चांगला मैत्रीपूर्ण म्हणजे होता त्यांच्याशी. हा पण त्यावेळीच आम्हाला फोन केला. आम्ही याचा बॅनर टाकला. त्यावेळी आम्हाला फोन केला की आम्हाला तुमच्याशी शर्यत करायची. बोला चालेल. आम्ही थोडा अमाऊंट जास्ती बोललो. पण ते नाही हे करून कमी केले. कारण आमची पण इज्जतीचा सवाल होता. हा बरोबर. हां तर बाकी इज्जत ठेवली बैलांनी जसं म्हणजे जेव्हा जेव्हा एक बोलतो ना आपण नंदीला जेव्हा कमी आखतो तेव्हा तो मालकाच्या इज्जतीसाठी पालत. हां सेम तसंच झाले. इज्जतीसाठी बोलायला. आणि मेन अजून बघ मालक तर साईडला राहतो पण जे मेन माणसं असतात जी म्हणजे नियोजन करणाऱ्यापासून तर बैल म्हणजे कासरा धरणारा पण मालक असतो. मालक असतो. खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. तर ते सर्व ग्रुप आपल्याला इथे समोर पाहिजे आता. समोरच आहे. इथे जे आहेत ना ते सर्व इथेच आहे. वारे जरा तुमचं नियोजन कोण करतो. नियोजन अनिकेत निकुकर करतो. हा आणि आमचे योगेश दादा हेच आमचे नियोजन करता. आणि बाकी बैलांची नावं तर तुम्ही सांगली. मालकाचं एकदा नाव सांग. मालकाचं नाव तसं आमची गाडी पळते. कैलासाची सुरेखा डगरू निकुकर खार्डी यांची अशी नावाने पळतो. तशी मालक आम्ही 4-5 म्हणजे सर्वच मालक आहे तसा बोलून चालला. सगळं मालकच का. मालक ठीक आहे. दादा पुढच्या वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा. आजच्या मैदानाचं नियोजनाचं कसं सांगशील म्हणजे जसा अड्डा प्रत्येक जण मला बोलतं आजचा अड्डा बोलतं भारी झाली. सावली बिवली 1 नंबर केले तिकडं. हां नियोजन चांगलंच केलं आहे त्यांनी. पण एक गोष्ट सांगायची राहिली माझी की आम्हाला अपेक्षा नव्हती की त्यावेळी आम्हाला कॉल करावा. पण केला ती त्यांचा प्रारब्ध. तो त्यांचा राहिला प्रश्न. पण विषय कसा असतो म्हणजे चला ना एक झाली असा मैत्रीपूर्ण बोलू शकतो आपण तेवढ्या पुरती तेवढी नाही मैत्रीपूर्णच आहे. तसा विषय काय नाही. शर्यत मैत्रीपूर्णच आहे. पण आम्हाला काय हे नव्हतं की अपेक्षा नव्हती की ते आम्हाला कॉल करतील. ते होतो कधी कधी. आता कसं असतं माहितीये का एखादा बैल बसले की म्हणजे चला आता बसले तर नाही काही पाला तर चला ट्राय करू असा विषय झाला. तसा विषय आहे. तसाच विषय. अरे पण तो पण नंदीच आहे. तुमचा पण नंदीच आहे. असं थोडी असतो. अजून एक दादा ही 2च बैल आहेत आपल्याकडे की दुसरी पण आहेत. अजून दुसरे आहेत. माणिक म्हणून आहे. कारभारी म्हणून आहेत. माणिक एक शर्यत जिंकला. कारभारी हारला. काही कारण नसतो. ना घरूनचा कसा रिस्पॉन्स सांगशील म्हणजे कसा विरोध की म्हणजे सपोर्ट. मिक्स दोन्ही का सेम सगळं ना का सगळं ना तोच लागू ना तुम्हाला पण कर. गणपती बाप्पा मोरया. आणि मित्र अशा प्रकारे मस्तपैकी अड्डा फिरलो. पहिल्यांदा किरकालीच्या अड्ड्यानं तो पण कडक असं नियोजन होतं ना मजा आली बाई. पण असं झालं की आज तुरुकची बैला कमी होती म्हणून जुरुकसा कवलदार त्याला जास्ती बैला बघायला नाही भेटली ना. आमच्याकडे काय बोलतात टायमाची काय होती किंमत बापूस बोला तुला टायमाची किंमत नाही. अरे 5 वाजता संगीला आला नाही वापस नाही तर डायलॉग मरला असेल आता नानानी तुला टायमाची किंमत नाही. मग तो आम्हाला हकत
बंटी काही नाही, विषय गंभीर झाले जुरुकचा. ठीक आहे मित्र, विषय अजून न गंभीर व्हावा म्हणून पहिले आम्ही जातो घरा, कारण नाना तिकडे पिसरला तर लपडा होता फुकट ना, मग टायमाची किंमत नाही, मरच्या झाडू फुटाचे विषय गंभीर होईल. चला मग मित्र, आजची व्हिडिओ इथं थांबू ना. कडक असा भाई मजा आली ना, कडक असा विषय असताना आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण येते ना. असतानाच काय तर जुरुकशी बोबरी बोलते, आता तुम्ही समजू शकता. यो बघ कसं हसते ना, याचा काय हसायचंच काम आहे. आता काय जाऊ दे, जास्त काही बोलत नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय बाय.